नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 383. या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या 15 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. काही प्रश्नांची उत्तर अजूनही मला देता आली नाहीत. उदाहरणार्थ, एक माजी सैनिक आहेत. मी माजी सैनिक आता तलाठी म्हणून राहिलेले आहेत, पण त्यांच्या वेतन निश्चिती त्यांना झालेली आहे ती बरोबर आहे किंवा नाही यासंबंधी कन्फर्मेशन पाहिजे, पण त्या संबंधात मला अभ्यास करावा लागेल, त्यामुळे त्याला काही वेळ लागेल. असेच काही प्रश्न आहेत. त्यामुळे 15 प्रश्नांची आज उत्तरं देणार आहे. चला पहिल्या प्रश्नाकडे वळूया. हा पहिला प्रश्न आहे. कर्मचारी म्हणतात की एका महानगरपालिकेमध्ये 3-4 वर्ष बाह्य यंत्रणद्वारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते काम करत असल्यामुळे त्यांना नियमित आस्थापनावर जाऊ शकतो का? अर्थातच नाही. बाह्य यंत्रणेवर तुम्ही जे काम करता ती महानगरपालिकेची आस्थापना नाही. महानगरपालिकेच्या आस्थापनावर कोणाचीही नियुक्ती असेल तर त्यासंबंधी असलेले सेवा भरतीचे नियम पाळून मग त्यासंबंधी जाहिरात देऊन मगच नेमणूक केली जाते. म्हणजेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की अनुकंपा भरतीसाठी विलंब होत असल्यास आपण मॅटमध्ये जाऊ शकतो का? आपण मॅटमध्ये जाऊ शकतो आलं, पण मॅटमध्ये जाणं योग्य ठरेल का? मॅटमध्ये उगीच जाऊन आपल्याला पैसा खर्च होईल. तर पहिल्यांदा आपण खात्री करा की आपला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा ज्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्याची जी एक वेटिंग लिस्ट, ज्या कार्यालयामध्ये आपले वडील कामं करत होते त्यांचे दिवंगत झाले त्या कार्यालयात एक वेटिंग लिस्ट असेल. त्या वेटिंग लिस्टमध्ये आपला कितवा क्रमांक आहे, त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयात ज्या कार्यालयामध्ये आपले वडील काम करते ते त्या कार्यालयात जर काही पद रिक्त होत नसेल तर याची एक नाव आपलं देखील जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील एक वेटिंग लिस्ट ठेवली जाते. त्या ठिकाणी आपलं नाव गेलेलं आहे का, त्या ठिकाणी आपला काय क्रमांक हा पहा, आणि आपला क्रमांक असेल त्याच्यापेक्षा खालच्या क्रमांकाला जर एखादी नियुक्ती दिली असेल तरच आपण मॅटमध्ये जाणं उचित होईल, अन्यथा नाही. कारण आपल्याला माहिती आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती की एखाद्या कार्यालयामध्ये जिथे तो कर्मचारी होता तो दिवंगत झाला त्या कार्यालयामध्ये जर ज्या काही पदं रिकामं होत असतील त्या रिकाम्या पदापैकी काही टक्के जी 10 ते 20% जे पदं असतील ती अनुकंपा तत्वावरील नियुक्तीने भरली जातात. त्यामुळे मॅटमध्ये जाऊ नका. वकिलाला देणं पैसा खर्च होईल आणि आपल्याला काही तिथे न्याय मिळू शकणार नाही. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे काय वस्तुस्थिती नेमकी आहे, वेटिंग लिस्टवर नाव किती आहे, त्याच्या खालच्या लोकांना कोणाला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली आहे का याची खातरजमा करा आणि मगच मॅटमध्ये जावं किंवा नाही यासंबंधी आपल्याला जरूर असेल तर मला पत्र लिहा, मी आपल्याला योग्य तो सल्ला देईन. चला प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एखाद्या कर्मचाऱ्याने 1 महिन्याचे वेतन भरले आणि राजीनामा दिला व निघून गेल्यावर राजीनामा मंजूर न होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी शासकीय सेवेत रुजू होता येते का? आता आपण जो आहे आपण ज्या शासकीयतून दुसऱ्या शासकीय सेवेत जात असताना आपण अर्ज तो आपल्या ज्या कार्यालयात आपण काम करतात तिथूनच दिलेलं आहे आणि तिथून दिलं असल्यामुळे त्या कार्यालयामधून आपल्याला रिलिव्हिंगची ऑर्डर आवश्यक आहे. आणि म्हणून जर उद्या तुम्ही तसं करायचा प्रयत्न केला तर तुमची सर्व्हिस वगैरे काही धरली जाणार नाही. परंतु या संदर्भामध्ये राजीनामा मंजूर करण्याच्या संदर्भात शासनाने 9 मे 2022चा एक शासन निर्णय आहे आणि 2 डिसेंबर 1997चा निर्णय आहे. आणि हे दोन्ही निर्णय मी व्हिडिओ क्रमांक 218 जो 17 मे 2023ला प्रसारित केला आहे त्या व्हिडिओमध्ये या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्या शासनाच्या परिपत्रकामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे 1 महिन्यात राजीनामा मंजूर करण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास राजीनामा मंजूर समजला जाईल. तेव्हा आपण जी मेल पाठवली त्याच्यामध्ये हा उल्लेख नाही की राजीनामा मंजूर झाला का नामंजूर झाला, त्यांनी काही कळवलं किंवा काय यासंबंधीचा उल्लेख नाही. यदा कदाचित आपल्याविरुद्ध समजा एखादी विभागीय चौकशी असेल तर आपला राजीनामा मंजूर करणार नाहीत वगैरे. म्हणून नेमकी वस्तुस्थिती काय हे पहा आणि व्हिडिओ क्रमांक 218 पहा आणि त्यानंतरही आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण जरूर विचारा. चला प्रश्न क्रमांक 4. या म्हणणं आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती झालेली त्या व्यक्तीस काम होत नसेल तर त्या पदावर अनुकंपा तत्वावरील
मुलीला किंवा इतर कोणाला देता येईल का? सध्या कोणाला तशी देता येणार नाही. आपल्याला एकदा अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे आता आपण जिथे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच काम करू द्या. थोडी अडचणी येत असेल त्याने प्रशिक्षण घ्यावं वगैरे. त्या व्यक्तीला काम का येत नाही आहे याचं कारण शोधा. जर त्या कर्मचाऱ्याला जो लागलेला आहे त्याच्या अनुकंपातळ त्याला जर काही तो अक्षम झाला म्हणजे काहीतरी अपघात झाला, अमुक झाला, मोठा आजार वगैरे झाला तरच अशा व्यक्तीला देखील त्याच्या जागी कोणाला नेमता येत नाही. पण त्या व्यक्तीला कमी देखील करता येणार नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. चला प्रश्न क्रमांक 5. यांचं म्हणणं आहे की यांची आई नगरपरिषद सेवेत होती. 12/2022 सेवेत असताना त्या मयत झाल्या. तिच्या पश्चात त्यांना 2 मुले, पण त्यांना 3 अपत्य आहेत आणि त्यामुळे साहजिकच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अर्ज घेतला नाही. तर मयत कर्मचाऱ्याच्या नातवास नियुक्ती मिळू शकेल का? मयत कर्मचाऱ्याच्या नातवास नियुक्ती मिळणार नाही. त्याचप्रमाणे 3 अपत्य असल्यामुळे मुलांना देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 6. ACBची कार्यवाही 1/9/2023 यांच्या विरुद्ध झाली आणि हे आता 31 मे 2024 रिटायर होणार आहेत. तर यांचं म्हणणं आहे की यांना PF फंड, गट विमा, अर्जित रजा, रोखीकरण व निवृत्ती वेतन मिळेल का? तर यांना निश्चितच प्रॉव्हिडंट फंड त्यांना मिळेल. गट विमा योजनेची रक्कम देखील मिळेल. अर्जाची रजे रोखीकरणाची जी रक्कम आहे आपल्याला 300 दिवसाची पर्यंत जर रजा असेल तर त्याचं रोखीकरण मिळेल. अर्थात आपल्या विरुद्ध असलेल्या चौकशीमधून आपल्याकडून काही रिकव्हरी होण्याची शक्यता असेल तरच तेवढी रक्कम रोखता येईल. अन्यथा अर्जित रजाचं रोखीकरण आपल्याला देखील. आता निवृत्ती वेतन जे मिळेल किंवा नाही आपल्याला माहिती आहे की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जर विभागीय चौकशी म्हणजे ज्या दिवशी तो रिटायर होतो त्याच्याविरुद्ध त्यावेळेस जर त्यांच्याविरुद्ध एखादी विभागीय चौकशी प्रलंबित जर असेल किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असेल तर मात्र त्याला नियमित निवृत्ती वेतन मिळत नाही, पण त्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं. अर्थात आता आपल्याविरुद्ध जी ACB कारवाई चालू केलेली आहे त्याची सद्यस्थिती काय आहे हे आपल्या मेलमध्ये नमूद केलेलं नाही. पण याच निमित्ताने आपल्या प्रकरणामध्ये याची खात्री करावी लागेल की आपण ज्या 31 मे 2024 रिटायर होणार आहात त्या दिवशी आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई प्रलंबित होती का? आता फौजदारी कारवाई सुरू केव्हा झाली याचा खुलासा महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 27(6)B मध्ये म्हटलेला आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यावर ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे न्यायिक कारवाई म्हणजे आपल्याविरुद्ध न्यायिक कारवाई आहे ही केव्हा सुरू झाली असं समजलं जातं की इन केस ऑफ क्रिमिनल प्रोसिडिंग. आता ACB म्हणजे हे क्रिमिनल प्रोसिडिंग 416, 420 खाली IPC खाली किंवा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट खाली आपल्याविरुद्ध केस झाली. तर अशा परिस्थितीमध्ये केव्हा सुरू झाली अशी समजते? द डेट ऑन विच ए कंप्लेंट ऑर ए रिपोर्ट ऑफ ए पोलीस ऑफिसर ऑफ विच मॅजिस्ट्रेट टेक्स द कॉग्निझन्स. त्यामुळे आपल्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याविरुद्ध रिपोर्ट पाठवला असेल आणि ज्याची दखल मॅजिस्ट्रेटनी घेतली असेल तरच आपल्याविरुद्ध विभागीय म्हणजे न्यायिक कारवाई सुरू झाली असं समजलं जाईल आणि मग आपल्याला फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल. तेव्हा आपल्या प्रकरणात नेमकी काय वस्तुस्थिती आहे याची खातरजमा करा आणि याबरोबरच हा मी सांगितला त्याप्रमाणे नियम महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982चा नियम 27(6)B पहा आणि मग खातरजमा करा. आणि आपली जर खात्री झाली की या नियमाप्रमाणे आपल्याविरुद्ध न्यायिक कारवाई काही सुरू झालेली नाही तर मग आपल्याला नियमित निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आपण भांडा. अर्थात जर न्यायिक कारवाई सुरू झालेली असेल तर मात्र आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल आणि ग्रॅच्युटी मिळणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता पुढचा प्रश्न आहे 7वा. हा प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं अपत्य झालं आणि त्यांना मात्र अनुकंपा तत्वावरील नियुक्ती काही देय नाही असं सांगितलं. आणि या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने द्विसदस्य खंडाने एक काशाबाई विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक यामध्ये प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता आणि
31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. ही जी अट आहे ही अट अवैध आहे, वैध नाही आहे, अवैध आहे, इल्लिगल आहे असा निर्णय दिला. आणि त्या निर्णयाच्या आधारेच सोनाली मालुसरे विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये मॅटने निर्णय दिला होता. आणि ह्या दोन्ही प्रकरणासंदर्भात मी एक व्हिडिओ क्रमांक 324 केला होता, जो 30 मे 2023ला प्रसारित केला होता. आणि हा व्हिडिओ पाहूनच या श्री हनुमान चव्हाण यांनी मला मेलही पाठवलेली आणि हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नामध्ये मी ह्याच्यावरच्या आधीच 2-3 व्हिडिओमध्ये खुलासा केलेला आहे की ही जी काशाबाई विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक या प्रकरणामध्ये जो उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता तो द्विसदस्य खंडपीठाने दिलेला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य खंडपीठाने सुनीता गायकवाड आणि आशिष गायकवाड विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये द्विसदस्य खंडपीठाने जो निर्णय दिला होता त्याचा रिव्ह्यू केला. आणि त्यामध्ये या त्रिसदस्य खंडपीठाने सांगितलं की 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देता येत नाही, ही अट वैध असा निर्णय दिलेला आहे. आणि त्याच्यावर देखील मी व्हिडिओ क्रमांक 353 केलेला आहे 22 सप्टेंबर 2023ला. तर मी चव्हाण यांना सांगेन की हा व्हिडिओ क्रमांक 353 आपण पहा, म्हणजे आपला खुलासा होईल. आणि आपल्या वडिलांना जर तिसरं अपत्य 31 डिसेंबर 2001 नंतर असेल तर आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय राहणार नाही. आपल्याला मी एक तसं उत्तर देखील पाठवलं आहे, पण मुद्दामून या प्रकरणामध्ये खुलासा व्हावा म्हणून हे सविस्तर आपल्याला उत्तर दिलं. आणि मग आता माझ्या यूट्यूब चॅनलवरून देखील हा जो व्हिडिओ क्रमांक 324 आहे, ज्याच्या वेळेमुळे लोकांना असं वाटतं की अट वैध नाही आणि म्हणून त्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी अर्ज करत राहतात, कदाचित मॅटमध्ये जात असतील, तर तो मी व्हिडिओ 324 माझ्या यूट्यूबवरून डिलीट केलेला आहे. मला खात्री आहे की चव्हाण मी एवढं सविस्तर विवेचन केलं त्याप्रमाणे चव्हाण यांचंही समाधान झालं असेल आणि इतर सर्वांना देखील याची कल्पना आली असेल की 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य जर दिवंगत कर्मचाऱ्याला असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आपण कुठे न्यायालयात किंवा कोर्टात जाऊ नका, आपल्या बाजूने निकाल होणार नाही. चला प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सध्या आता निवडणुकीच्या संदर्भात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जर चालू असेल तर एखाद्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देता येईल का? तर या संदर्भामध्ये माझ्या पूर्व अनुभवावरून देखील आणि अनुकंपा तत्वावरील कुठल्याही प्रकारची नियुक्ती देणं या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये योग्य होणार नाही. पण या संदर्भामध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये काम करत असाल किंवा त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नवीन आता इलेक्शन आपलं लोकसभेचं आहे त्याच्यासाठी जे मॉडेल कंडक्ट आलेलं आहे त्यामध्ये याबाबतच्या सूचना असतील त्याची खातरजमा करा. आणि कुठल्या प्रकारची अपॉइंटमेंट त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय, कारण जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गदर्शन मागितलं की ते देखील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतील आणि त्यांची संमती मिळाली तरच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्या, अन्यथा अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देणं योग्य होणार नाही. चला या प्रश्नाकडे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे ह्या वेतन निश्चिती संदर्भातला प्रश्न आहे. यांचं म्हणणं आहे की मार्च 2015मध्ये यांना मिळत होतं वेतन, म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार 7,080 प्लस 1900 ग्रेड पे मिळत होता. नंतर हे 30/3/2015 ते 3/9/2023 दीर्घ रजेवर होते आणि 4/9/2023ला ते सेवेत रुजू झाले. म्हणजे जवळजवळ 8.5 वर्ष ते दीर्घ रजेवर होते. आता मात्र त्यांच्या विरुद्ध 15/10/2023ला विभागीय चौकशी सुरू झालेली आहे आणि त्या चौकशीमध्ये कर्मचाऱ्याला अंशतः दोषी ठरलेला आहे. आणि आता मग यांचं म्हणणं आहे की 7व्या आयोगानुसार वेतन मिळणे आणि ते योग्य आहे का? तर आता आपल्याकरता आपली 6व्या वेतन आयोगामध्ये नेमकी वेतन श्रेणी काय आहे याचा खुलासा आपण केलेला नाही, तो करावा. त्याचबरोबर आता 7व्या वेतन आयोगामध्ये देखील कुठला वेतन बँड आहे हे देखील आपण कळवलं नाही, ते आपण कळवणं आवश्यक आहे. आणि त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी आहे
त्याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आणि तो अंतिम निर्णय झाल्यानंतर देखील आपल्याला जो आपला जिथे आपण गैरहजर राहिला 7-8 वर्ष तो काळ कसा धरावा या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी म्हणजे नियुक्ती अधिकाऱ्यांनी आदेश काढणं आवश्यक आहे. आणि त्यानंतरच मग आपल्या वेतन श्रेणी सुधारणी केली जाऊ शकेल. पण मला आपण आपल्या मेलमध्ये 7व्या वेतन आयोगाचा सुधारणा झाली आहे किंवा काय हे काही कळवलं नाही. आणि कळवलं असेल तर आपल्याला सध्या वेतन किती मिळत आहे हे देखील कळवा. आणि मी मगाशी उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती दिली तर मी आपल्या प्रश्नांना सविस्तर आणि योग्य ते उत्तर देऊ शकेन. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. त्यांचं म्हणणं की एका वर्षानंतर विभागीय चौकशी सुरू झाली आणि चौकशी 6 वर्षानंतर म्हणजे निलंबन झालं 2017मध्ये. 1 वर्षानंतर विभागीय चौकशी सुरू केली. चौकशी 6 वर्षानंतर पूर्ण झाली. शिक्षा 2 वर्षाची वेतनवाढ कायमस्वरूपी थांबवलेली आहे. आता या 2021मध्ये यांचं निलंबन मागे घेऊन कामावर रुजू झाल्या तर यांचं म्हणणं की यांना पदोन्नती द्यावी आणि पण शिक्षेचा अंमल असलेपर्यंत पदोन्नती देता येत नाही असं त्यांना विभागाने उत्तर दिलेलं आहे. तर या संदर्भात त्यांचे जे प्रश्न आहे की निलंबन कालावधी 5 वर्ष हा ग्राह्य धरण्यात आला आहे. कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे का म्हणजेच काय अजून देखील जर त्यांनी तुमच्या नियुक्ती अधिकाऱ्याने आदेश काढला असेल तर तो निलंबन कालावधी हा निलंबन कालावधीत जर म्हटला असेल तर साहजिकच त्या निलंबन कालावधीमध्ये आपल्याला वेतनवाढ वगैरे मिळणार नाही. आणि त्याचबरोबर आपण जे म्हटलं आहे की आपल्यावर 2 वर्षाची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली आहे योग्य आहे का तर आपल्या विरुद्धचे दोषारोप काय आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊनच आपल्याला ही शिक्षा दिलेली आहे. ही शिक्षा जर अवास्तव वाटत असेल तर त्याच्याविरुद्ध आपण 45 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करणं जरूर आहे. ते केलं आहे किंवा नाही या संदर्भात आपल्याकडून काही खुलासा नाही. आता आपण जे म्हणता की पदोन्नतीच्या अपेक्षा करणं चूक आहे का पदोन्नतीची अपेक्षा जरूर चूक असणं योग्यच आहे. पण आता पदोन्नती केव्हा दिली जाईल आपण पदोन्नतीला ड्यू असाल असं दिसत असेलच पण जो आपला शिक्षेचा कालावधी आता शिक्षा ही 2 वर्षापर्यंतची वेतनवाढ कायमस्वरूपी दिलेली आहे. त्यामुळे ज्या दिवशी शिक्षेचा आदेश काढून पुढची जी 2 वेतनवाढी आहे तो काळ संपल्यानंतर जी आपली नियमित पदोन्नती समितीची ती बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा आपलं प्रकरण तपासून पाहून आपल्या जे गोपनीय अहवाल आहे त्याची खातर जमा करून आपण जर पदोन्नतीला लायक असाल पात्र असाल तर आपल्याला पदोन्नती दिली जाईल. पण अर्थात पूर्वीपासून पदोन्नती मिळेल किंवा मिळणार शक्यता नाही. पण एकदा तरी आपली पदोन्नती होण्याच्या दृष्टीने आपण पदोन्नतीला लायक आहात हे तरी पदोन्नती समितीला पहिल्यांदा ठरवू द्या. पण या संदर्भात आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहण्याकरता मी आपल्याला सांगेन की गव्हर्नमेंटनी या संदर्भामध्ये म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा न्यायिक कारवाई प्रलंबित असेल त्याला पदोन्नती देण्यासंबंधात काय कार्यवाही अवलंबावी यासंबंधी 15 डिसेंबर 2017ला शासन निर्णय केलेला आहे आणि त्यातला पॅराग्राफ 13B हा पहा तर त्याच्यावरून आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. आणि हा जो GR आहे आणि 31 ऑगस्ट 2018ला काढला आहे तो हे दोन्ही शासन निर्णय मी एक व्हिडिओ क्रमांक 1/12/2020ला प्रसारित केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रलंबित विभागीय चौकशी व न्यायिक कारवाई प्रलंबित असेल तर पदोन्नती देण्यात वेळेस काय कार्यपद्धती अवलंबावी यासंबंधीचे 2 शासन निर्णय आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं ते सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ क्रमांक 52 पहा. आणि त्या 52मध्ये जिथे ते शीर्षक दिले तिथे मोअर हा शब्द असेल तिथे क्लिक केलं की खाली हे दोन्ही शासन निर्णय Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. त्यावरून आपण ते दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करून घ्या आणि ते पाहिलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. चला पुढच्या प्रश्नानं करूया. यांचं म्हणणं आहे की यांचे वडील 2001मध्ये एका विनाअनुदान संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक लागले. 2006मध्ये मुख्याध्यापक झाले आणि मग 2006मध्ये संस्थेला 40% अनुदान मिळू लागलं आणि 100% अनुदान 2009मध्ये मिळालं. आता यांचं म्हणणं जुनी पेन्शन योजना लागू होईल का जुनी पेन्शन योजना आपल्याला लागू होणार नाही कारण आपल्या संस्थेला 2009मध्ये 100% अनुदान मिळू लागलेलं आहे.
त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. रजारोखीकरण मात्र आपल्याला निश्चित मिळू शकेल सेवानिवृत्तीनंतर. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 12. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की पत्नीची नवीन नियुक्ती झाली आरोग्य विभागात आणि आरोग्य विभाग जाहिरातीप्रमाणे नियुक्ती 6 वर्ष आहे. आता ही आपण काही अपॉइंटमेंट ऑर्डर पाठवलेली नाही, नियुक्ती 6 वर्षाकरताच का दिली हे देखील मला समजून येत नाही. पण आपला प्रश्न जो आहे की महिला म्हणून विनंती करता येईल का? तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण कुठलं पद नमूद केलेलं नाही, अपॉइंटमेंट ऑर्डर पाडली नाही, पण आपल्या पत्नीला जर बदली पाहिजे असेल आपण अर्ज करावा. शासनाच्या सूचनेप्रमाणे बदलीची विनंती योग्य असेल आणि सूचनामध्ये बसत असेल तर बदली केली जाईल. त्यामुळे आपण संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांकडे बदलीसाठी अर्ज करावा. या प्रश्नकर्त्यांचं हे पोलीस कर्मचारी आहेत, हे पोलीस दलामध्ये 2006 यांचं निलंबन झालं होतं. तर यांचं असं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम लागू आहेत का? तर याचा खुलासा मी पूर्वी देखील केला आहे, पुन्हा एकदा करतो की पोलीस निरीक्षक व त्याच्या खालचे जे पोलीस अधिकारी म्हणजे हेड कॉन्स्टेबल आहेत, AS आहेत, PSI या सर्वांकरता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम लागू नाहीत. त्यांना मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम 1956 लागू आहेत. फक्त DYSP म्हणजे पोलीस निरीक्षकांची वरची जी पदर आहेत म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील किंवा मी सांगितल्याप्रमाणे DYSP असतील, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम लागू आहेत का? आपल्या मेलमध्ये आपण कुठल्या पदावर आहात हे दिसत नाही, पण शक्यतो आपण पोलीस निरीक्षक किंवा त्याच्या खालच्या पदावर असाल, त्यामुळे आपल्याला हे नियम लागू नाहीत. आपल्याला आपण म्हणता त्याप्रमाणे चौकशीच्या अधिकारी आपल्याला 3 वाढी दिलेली आहेत, रोखलेले आहेत. आता याच्या विरुद्ध आपला प्रश्न आहे की महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील 1979 जे मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे रिव्ह्यू मिळेल का? तर आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम लागूच नाहीत आणि त्या नियमाप्रमाणे मॅन्युअलमध्ये म्हटलं आहे किंवा या नियमामध्ये जी तरतूद केलेली आहे 25A मध्ये त्याप्रमाणे रिव्ह्यू मिळणार नाही, कारण आपल्याला ते नियमच लागू नाहीत. चौथा प्रश्न आहे की एका शिस्तभंग विधेयकाने शिक्षा बदलून आलेला दुसरा अधिकारी रिव्ह्यू शकेल का? नाही. एका शिस्तभंग अधिकाऱ्याने शिक्षा दिली असेल तर त्याचं जे पुनरीक्षण असेल त्याचा रिव्ह्यू वरिष्ठ अधिकारीच करू शकतो. नुसता दुसरा शिस्तभंग विषयक अधिकारी आला म्हणून त्याला रिव्ह्यू करता येणार नाही. पण आपल्याला या संदर्भात सांगेन की मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम 1956 या नियमामध्ये अपिलाची तरतूद आहे. आपण जर पाहिलं की अपिलाची जी तरतूद आहे त्या अपिलाच्या तरतुदीप्रमाणे आपण अपील करू शकता. आता ते जर आपण केलं असेल 2 महिन्यामध्ये अपील करणं जरूर आहे. आणि अपील जर तुमच्या कोणी आदेश दिलेला आहे आपल्याला वेतनवाढीचा तो मला माहीत नाही, पण जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जर दिला असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला DIGकडे अपील करावं लागेल. शिक्षा झाल्यापासून 2 महिन्यामध्ये केलं पाहिजे. 2 महिन्यामध्ये केलं नाही तर त्याचा जो डिले असेल तो डिलो कंडोन व्हावा, क्षमापित व्हावा, यासाठी आपल्याला DIGकडे अर्ज करावा लागेल. आपण अपील केल्यानंतर देखील आपल्यामध्ये मगाशी मी सांगितलं जे नियम सांगितले त्या नियम 11 प्रमाणे अपील करता येतं. मग पुनरीक्षण ज्याला म्हणतात आणि पुनरीक्षण आहे त्याची देखील तरतूद आहे नियम 17 मध्ये आणि पुनर्विलोकन याचे नियम आहे नियम 8 मध्ये. तर मी आपल्याला सांगेन आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं आहे असं समजतो, नसेल तर आपण सबस्क्राईब करा. आणि जे मी व्हिडिओ क्रमांक सांगतो हे मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम 1956 यावरच मी अनेक व्हिडिओ केले आहेत. ते व्हिडिओचे क्रमांक आपल्याला सांगतो, कृपया नोट करा. व्हिडिओ क्रमांक 104, 107, 114, 117, 120 आहे तो अपिलाच्या संदर्भात आहे आणि 123 आहे तो रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये आहे. ते आपण जर व्हिडिओ पाहिलेत ते आपला खुलासा होईल. पण पहिल्यांदा आपला जो प्रश्न आहे आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 लागू आहेत का? तर ते नियम लागू नाहीत. चला प्रश्न क्रमांक 14. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणे कर्मचाऱ्याला निलंबित केलं, प्राथमिक चौकशीत काही पुरावे मिळाले नाही म्हणून निलंबन रद्द केलं. जर प्राथमिक चौकशी केली एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्यावर जर काही पुरावे मिळाले नाहीत, शेवटी निलंबन केल्यानंतर प्राथमिक चौकशी का केली जाते? तर त्याच्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जे ॲलिगेशन आहे त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का पाहिलं जातं
आणि त्याची खातरजमा केल्या करून त्याच्यावर नियमित विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे, याचा निर्णय घेण्याकरता ही प्राथमिक चौकशी केली जाते. पण आपल्याकडे प्राथमिक चौकशी काही पुरावे नसल्यामुळे आपलं निलंबन रद्द झालेलं जर असेल तर त्यात वावगं काही नाही आणि निलंबन रद्द करून विभागीय चौकशी काही सुरू केलेली नाही, याचाच अर्थ प्राथमिक चौकशीमध्ये कर्मचाऱ्याविरुद्ध काही मिळालेलं नाही. आता यांचं म्हणणं, पण पुढच्याच प्रश्नामध्ये आपण असं म्हणता की निलंबन रद्द केलं पण तरी देखील विभागीय चौकशी सुरू केली, याचाच अर्थ प्राथमिक चौकशीने निलंबन जरी रद्द केलं असलं तरी काहीतरी पुरावे कर्मचाऱ्याविरुद्ध मिळालेले आहेत, म्हणूनच विभागीय चौकशी सुरू केलेली आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे त्या विभागीय चौकशीमध्ये सरकारी साक्षीदार हजर राहिलेले नाहीत, पण चौकशी अहवालामध्ये मात्र दोषारोप जारी करण्यात आलेले आहेत असं आपलं म्हणणं. मग म्हणजेच चौकशी अधिकाऱ्यासमोर जरी साक्षीदार आले नाही तरी इतर पुराव्याच्या आधारे चौकशी अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला आहे की कर्मचाऱ्याविरुद्धचे दोषारोप आहेत ते सिद्ध होतात आणि म्हणूनच त्याच्या आता चौकशी अहवालाची प्रत आपल्याला दिली जाईल आणि मग त्याच्यावर शिक्षा दिली जाईल. पण नियमाप्रमाणे आपण म्हणता की प्रस्तावित शिक्षेविरुद्ध निवेदनाची संधी द्यावी, तशी संधी देण्याची नियमात तरतूद नाही. किंबहुना ही पूर्वी तरतूद नियमामध्ये होती पण ही तरतूद काढून टाकण्यात आलेली आहे. चौकशी अहवालाची प्रत दिली जाईल, त्याच्यावर आपल्या कर्मचाऱ्याचे अभिप्राय घेतल्यानंतर शिस्तभंगविषयक अधिकारी प्रस्तावित शिक्षेच्या विरुद्ध कुठलंही निवेदन देण्याची संधी न देता शिक्षा करू शकतो, अशीच नियमामध्ये तरतूद आहे. चला शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांना नियमित देय असलेली पदोन्नती दिली गेली नाही आणि म्हणून त्यांनी पदोन्नती मिळावी, मानवी दिनांक वगैरे मिळावा आणि म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने मिळावी पदोन्नती, याकरता त्यांनी मॅटमध्ये गेले आणि उच्च न्यायालयात देखील गेले. शासनाने किंवा कार्यालयाने यांना त्या अंमलबजावणी केली नाही म्हणून मॅट अवमान याचिका दाखल केली. आता याचा अक्कस धरून यांचं म्हणणं आहे यांची बदली केली आणि नाहक यांना त्रास होतो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या योग्य ते हक्क असतील ते हक्क मिळण्याकरता त्यांनी न्यायालयामध्ये किंवा मॅटमध्ये गेल्यानंतर त्यांना अकसाने त्रास देणं ही वृत्ती अधिकाऱ्यांची निश्चितच चांगली नाही. आणि आता आपण शासन यंत्रणेमध्ये चांगले अधिकारी असतात, वाईट अधिकारी असतात, त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला नाहक त्रास दिला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आपली त्यांनी गैरसोयीच्या ठिकाणी बदलली. पण यावेळेस आपल्याला उपाय एकच, शेवटी जेव्हा आपण आपल्या हक्कासाठी न्यायालयात जातो तेव्हा त्याची आपली तयारीच ठेवावी लागते की त्याचे काय परिणाम होतील. ते परिणाम म्हणजे पैसा खर्च होईल, एखादा कदाचित अधिकारी आपल्याविरुद्ध आकस ठेवेल, पण त्याची आपण तयारी ठेवा. मनातून कधी पण असली कुठली भीती बाळगू नका. थोडी गैरसोय होईल पण काळ बदलेल आणि जरूर तर आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण प्रयत्न करा, पण आपण हक्कासाठी भांडत राहा, एवढाच माझा मी आपल्याला सल्ला देईन. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढील आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.